इकडे गुगलनं दिलेलं 15 GB फ्री स्टोरेज पुरत नाहीये आणि हा अनेकांचा प्रॉब्लेम होता, पण आता हा प्रॉब्लेम अजूनच मोठा होणार आहे. आता 15 GB सोडा, तुम्हाला फक्त 5 GB वापरता येणार आहे असं बोललं जात आहे. गुगल आपल्याकडून आता 15 GB फ्री स्टोरेज काढून घेणार आहे का? की नव्या अकाउंट काढतानाच हे असं सगळं होणार आहे की आपल्या जुन्या अकाउंटला सुद्धा याचा फरक पडणार आहे? जीमेल आहे, गुगल फोटोज आहे, गुगल ड्राईव्ह आहे, हे वापरणाऱ्यांसाठी ही बातमी थोडीशी धक्कादायक वाटू शकते, कारण गेली अनेक वर्ष गुगल प्रत्येक अकाउंटला 15 GB फ्री स्टोरेज देत होतं, पण आता काही युजर्सना फक्त 5 GB स्टोरेज दिसायला लागलेलं आहे. मग नेमकं चाललंय काय? गुगल खरंच फ्री स्टोरेज कमी करतंय का? आणि यासोबत तुमचा मोबाईल नंबर का मागितला जातोय? आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आपण हे सगळं समजून घेणार आहोत. आणि खरंच काळजी करण्याचं कारण आहे का? पॅनिक करायची खरंच गरज आहे का? हे सुद्धा मी सांगणार आहे. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. चला सुरुवात करूया. सध्या जीमेल आहे, गुगल ड्राईव्ह आहे, गुगल फोटोज आहे, हे तीनही सर्व्हिसेस एकाच स्टोरेजवरती चालतात. म्हणजे तुमच्या जीमेलमधले ईमेल जे आहेत, फोटोजमधले आपण सगळे सेव्ह केलेले फोटोज आहेत गॅलरीमधले, ड्राईव्हमधल्या सगळ्या फाईल्स आहेत, हे सगळं मिळून आपल्या 15 GB स्टोरेजमध्ये आपल्याला बसवावं लागतं. खरं सांगायचं तर आजच्या काळामध्ये 15 GB काही फार मोठी गोष्ट राहिलेली नाही आहे. आपला एखादा घरगुती कार्यक्रम असेल, फंक्शन असेल, त्याचे फोटो टाका, 2 व्हॉट्सॲप बॅकअप घ्या आणि तुमचं स्टोरेज फुल होतं आहे. पण आता इंटरनेटवरती असे रिपोर्ट येत आहेत की गुगल काही रिजनमध्ये नवीन अकाउंटसाठी पॉलिसी टेस्ट करत आहे, आणि या पॉलिसीनुसार जर तुम्ही फोन नंबर व्हेरीफाय केला नाही तर तुम्हाला सुरुवातीला फक्त 5 GB स्टोरेज मिळू शकतं, आणि नंबर व्हेरीफाय केल्यानंतर पूर्ण 15 GB जे स्टोरेज आहे ते अनलॉक होणार आहे. म्हणजे आता स्टोरेज अनलॉक करण्यासाठी मोबाईल नंबर लागणार आहे. आता मग प्रश्न असा येतोय की गुगल असं का करतंय? सांगतो. गुगलचं असं म्हणणं आहे की यामुळे फेक अकाउंट्स कमी होतील आणि अकाउंट सिक्युरिटी इम्प्रूव्ह होईल. कारण अनेक लोक, म्हणजे एकाच व्यक्तीने 10 जीमेल अकाउंट काढलेले आहेत आणि फ्री स्टोरेज वापरलं जात आहे. थोडक्यात जीमेल भरलेला आहे तर दुसरं जीमेल बनवा, आणि जुना आपला हा जो काही जुगाड आहे तो जीमेलला किंवा गुगलला समजला आहे. आणि AI च्या काळामध्ये स्टोरेज असेल किंवा सर्व्हिसेस मेंटेन करणं हे खूप एक्सपेन्सिव्ह झालेलं आहे, आणि गुगल फोटोज, AI टूल्स, बॅकअप्स हे सगळं याचं ह्यूज डेटा सेंटरवरती सगळं चालतं, आणि म्हणूनच कंपनी आता युजर व्हेरीफाय करण्याकडे जास्त लक्ष देते आहे. मनाकडे आता जो या ठिकाणी प्रायव्हसीचा जो मुद्दा आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. काही लोक असं म्हणतात की स्टोरेजसाठी मोबाईल नंबर देणं म्हणजे पर्सनल डेटा देण्याचा हा दबाव आहे, आणि हा मुद्दा चुकीचा नाही आहे. कारण फोन नंबर म्हणजे फक्त तुमचा नंबर नसतो, तो तुमच्या आयडेंटिटीशी जोडलेला असतो, आणि यावरून ॲड्स, पर्सनलायझेशन, ट्रॅकिंग आणि अकाउंट लिंकिंग सोपं होतं. म्हणून काही युजर्स या बदलावरती नाराज दिसत आहेत. पण आता या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या एक्झिस्टिंग जीमेल अकाउंटवरती परिणाम होणार आहे का? म्हणजे तुम्ही आत्ता जो फोनमध्ये तुमचा ईमेल ID आहे त्यावर सुद्धा परिणाम होणार आहे का? तर याचं उत्तर असं आहे, सध्या तरी नाही. म्हणजे रिपोर्ट्सनुसार हा बदल काही नवीन अकाउंट आणि काही सिलेक्टेड रिजनमध्ये टेस्टिंग म्हणून सुरू झालेला आहे. एक्झिस्टिंग युजर्सचं 15 GB स्टोरेज हे तसंच राहणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. तुमचं जुना जीमेल अकाउंट हे तुमचं ते सुरक्षित असणार आहे आत्तापुरतं तरी. पण भविष्यात काय होऊ शकतं? तर माझ्या मते की फक्त स्टोरेज हा विषय नाही आहे. इंटरनेटच्या फ्युचरचे असे संकेत आहेत की आधी फ्री सर्व्हिसेस मिळत होत्या कारण कंपन्यांना त्यांचे युजर्स वाढवायचे होते. आता AIमुळे कॉस्ट वाढते आहे, आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये फ्री इंटरनेट कमी आणि सबस्क्रिप्शन इंटरनेट जास्त दिसू शकतं. म्हणजे नेटफ्लिक्स नंतर आता क्लाउड स्टोरेजसुद्धा आपल्याला मंथली खर्चात ॲड होऊ शकतं. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की गुगलने 15 GB फ्री स्टोरेज 2013मध्ये दिलं होतं, आणि तेव्हापासून ते वाढलेलं नाही आहे. म्हणजे 13 वर्षांपूर्वीचं स्टोरेज आजसुद्धा तसंच आहे. पण आपल्या फोटोची क्वालिटी वाढलेली आहे, व्हिडिओ साईज वाढलेला आहे, 4K रेकॉर्डिंग झालेलं आहे, हे सगळं वाढत चाललं आहे. म्हणून फ्युचरमध्ये फ्री स्टोरेज आणखीन कमी झालं तर आश्चर्य वाटायला नको. आता शेवटी प्रॅक्टिकल ॲडवाईस एक मी तुम्हाला देऊ शकतो, म्हणजे जर तुम्ही जीमेल वापरत असाल तर गुगल फोटोज ऑटो बॅकअप तुम्ही बंद ठेवलात तर थोडंसं बरं होईल. म्हणजे गरज नसेल तर बॅकअप घेऊ नका. ड्राईव्हमधल्या अननेसेसरी फाईल्स डिलीट करा. स्पॅम ईमेल, मोठे अटॅचमेंट्स हे तुम्ही रिमूव्ह करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लाउडवर ठेवायची, म्हणजे सगळ्याच गोष्टी या क्लाउडवरती ठेवायची गरज नसते. कधीकधी जुन्या पद्धतीने हार्ड डिस्क पण तुम्हाला उपयोगाला पडू शकते. आता तुम्हाला काय वाटतं, गुगलचा हा निर्णय योग्य आहे का, की प्रायव्हसीच्या बदल्यामध्ये स्टोरेज देणं चुकीचं तुम्हाला वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच टेकचेक माहितीसाठी, सगळ्या आपल्या टेकच्या अपडेट्ससाठी
पाहत रहा न्यूज 18 मराठी.